नमस्कार. मर्मभेद या यूट्यूब चॅनलवरती मी ॲडव्होकेट गणेश शिंदे आपले सर्वांचं स्वागत करतो. अहिल्यानगर जिल्हा हा राज्याच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या राजकारणामध्ये आपली वेगळी छाप सोडतो. नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकारणाची व त्यांच्या कर्तृत्वाची राजकीय प्रभावाची चर्चा फक्त महाराष्ट्र राज्यच नव्हे तर दिल्लीपर्यंत होती. या अहिल्यानगर जिल्ह्याचा आपण आढावा घेणार आहोत. यात आज आपण चर्चा करणार आहोत नगर दक्षिण व नगर उत्तर या भौगोलिकदृष्ट्या दोन वेगळ्या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या परंतु राजकीयदृष्ट्या एकमेकाला कनेक्ट असलेल्या नेवासे, पाथर्डी व शेवगाव या 3 तालुक्यातील शेवगाव, पाथर्डी व नेवासा या 2 विधानसभा मतदारसंघातील राजकारणावरती. येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख असतील, आप्पासाहेब राजळे असतील, मातरराव घुले पाटील असतील, त्यानंतर बबनराव ढाकणे असतील, ह्या 4 मातब्बरांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी छाप सोडली. त्यांच्या दुसऱ्या पिढीनंतरही आता तिसरी पिढी राजकारणात येऊ घातलेली आहे. 1970 दशकांपासून सुरू झालेलं हे राजकारण आज कशा पद्धतीनं बदलत गेलं, त्याचा एकंदरीत परिस्थिती काय, त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. आज आपल्यासमोर आहेत मर्मभेद या यूट्यूब चॅनलचे संपादक व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री अनिरुद्ध देवचेके सर. सर स्वागत. नमस्कार. सर, आपण सुरुवात करूया शेवगावपासून. ज्येष्ठ नेते मारुतराव घुले पाटील यांचं राजकारणापासून आपण चर्चेला सुरुवात करूया. मारुतराव घुले पाटील यांच्या राजकारणाबद्दल आपण काय सांगाल? अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेषतः लोकसभेच्या दक्षिण मतदारसंघामध्ये शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा असे 3 तालुके हे पूर्वी होते. त्याच्यामध्ये आत्ता आपण जर पाहिलं तर नेवासा हा उत्तर लोकसभेमध्ये समाविष्ट झालेला आहे. हो. आणि शेवगाव, पाथर्डी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा दक्षिणेमध्ये आहे. परंतु एक काळ पूर्वी असा होता की ज्याला आपण आत्ता शेवगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघ म्हणतो, तो पूर्वी शेवगाव, नेवासा असा विधानसभा मतदारसंघ होता आणि पाथर्डी हा स्वतंत्र मतदारसंघ होता. हे 3ही तालुके राजकारणाच्या दृष्टीनं आपापसामध्ये इतके जोडले गेलेले आहेत की त्या तालुक्यातले नेते, त्या तालुक्यातले कार्यकर्ते यांचं जे राजकारण सगळं त्या काळामध्ये सुद्धा झालं, त्यातून जी प्रगती या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि ओघाओघाने दक्षिणेमध्ये झाली, त्याचं नाव चांगल्या पद्धतीनं देशभरामध्ये गेलेलं हे आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. आणि विशेष जर सांगायचं झालं की आज आपण असं म्हणतोय की आताची जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रस्थापित राजकीय नेतृत्वाविरुद्ध विस्थापितांनी दिलेला लढा अशा पद्धतीनं या निवडणुकीकडे पाहिलं पण जात आहे. बऱ्याच ठिकाणी असं चित्र आत्ता आपण पाहिलं की अनेक नेते की जे कधी निवडून येतील असंही वाटलं नाही, ते सुद्धा या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडून आलेले आहेत. आणि मग नेमका प्रश्न असा पडतो की ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा जो लढा राजकारणामध्ये आहे, तर याची सुरुवात साधारणतः कशी झालेली असावी? तर ही खरं पाहायला गेलं तर ही अहमदनगर दक्षिण जिल्हा जो आहे, म्हणजे सध्याचा अहिल्यानगर जिल्हा, या जिल्ह्यामधल्या शेवगाव, पाथर्डी, नेवासा या 3 तालुक्यांचं जे राजकारण आहे साधारणतः 70च्या दशकापासून जे सुरू झालेलं, त्याच्यावर जर आपण एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की हा लढा नेमका कशा पद्धतीनं त्या काळापासून सुरू झाला. आता शेवगाव, नेवासा असा जो मतदारसंघ पूर्वी होता, म्हणजे जेव्हा 99मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्याच्या आधीपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या शेवगाव, नेवासा अशा पद्धतीनं त्या काळामध्ये झालेल्या होत्या. तर त्या काळामधले 2 नेतृत्व जे होतं नगर जिल्ह्यातलं, जे आजही आहे, त्याच्यामध्ये मारुतराव घुले पाटील म्हणजे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि यशवंतरावजी गडाख साहेब हे मुळा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, असं एक मोठं साम्राज्य या दोघांच्या नावाचं नेवासा तालुक्यामध्ये गडाख साहेब
आणि शेवगाव तालुक्यामध्ये घुले पाटील असं एक नेतृत्व त्या काळामध्ये होतं. आणि यांचा दबदबा खूप होता राजकारणामध्ये. तर मारुतराव घुले पाटलांना मालक म्हणत तेव्हा. आणि यशवंतराव गडाखांच्या दृष्टीनं म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी मारुतरावांचा जो उल्लेख असायचा तो गुरु म्हणून असायचा. म्हणजे राजकारणातले यशवंतराव गडाखांचे गुरु म्हणून मारुतराव घुले पाटलांची ओळख तेव्हापासून नगर जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला म्हणा ही झालेली आपण पाहिलेली आहे आणि आहे तशी ती ओळख. कालांतराने कसं झालं बघा, की जसं जसं राजकारण पुढे पुढे सरकत गेलं, एक साखर कारखान्याच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून तालुक्याच्या बागायत भागात म्हणजे सगळा जायकवाडी बॅकवॉटर ते जे शेवगावच्या याच्यापर्यंत आलेलं होतं सीमेपर्यंत, तर त्याचा एक बेनिफिट म्हणा, सधन शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. जसं जसं पैसा येत गेला, कारखान्यांमुळे ऊसाची शेती चांगली बहरली आणि त्यातून जे आर्थिक चलनवलन त्या ठिकाणी वाढलं. आणि विशेषतः तुम्ही बघा की शैक्षणिक विकाससुद्धा त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं झालेला आपण पाहतो. हे जसं जसं वाढायला लागलं तसं एक प्रकारे असंतोषाचं वातावरण हे या दोन्हीही प्रस्थापित नेते ज्यांना म्हणता येईल अशा या नेतृत्वाविरुद्ध एक असंतोषाचं असं वातावरण त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यांमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आणि याचा परिणाम साधारणतः असा झाला की जोपर्यंत निवडणुका होत राहतील भविष्यात तोपर्यंत या मतदारसंघातून घुले पाटलांचाच नेता किंवा त्यांच्या घराण्यातीलच कुणीतरी जर आमदार होणार असेल तर विस्थापितांच्या पैकी कोणाला संधी कशी मिळणार, अशा पद्धतीची एक मानसिकता त्या काळामध्ये जोर धरायला लागली. हे साधारणतः 99च्या आधीपासून हा सगळा त्या ठिकाणी विषय जो होता तो पेटता होता. आणि या पेटलेल्या विषयाला जी चालना त्या काळामध्ये दिली ती दिली खरं तर तुकाराम गडाखांनी. आणि मग तुकाराम गडाखांनी वेगवेगळ्या विषयावरची आंदोलनं असतील, मुळा कारखान्याच्या विरुद्ध आंदोलन असेल, ज्ञानेश्वर कारखान्याच्या विरुद्ध आंदोलन असेल, साखर कामगारांचे प्रश्न असतील, अशा सगळ्या विषयांना धरून सातत्यानं आंदोलनाच्या मार्गानं एक लढा त्या ठिकाणी उभा केला. आणि मग त्याचे पडसाद जे आहेत ते स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये म्हणजे आपण म्हणू की ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, दूध संघ वगैरे असेल किंवा सोसायट्यांच्या पातळीवर असेल, अशा वेगवेगळ्या स्तरावर त्याचे परिणाम उमटायला सुरुवात झाली. आणि म्हणून मग या प्रस्थापित नेतृत्वाच्या विरुद्ध एक शक्ती जी आहे ती तालुक्यामध्ये उदयास यायला सुरुवात झाली आणि त्या शक्तीचं नाव होतं तुकाराम गडाख पाटील. आणि मग याच्यापासून नेमकं आता वाचायचं कसं, कारण ही जर ताकद अशीच वाढत गेली तर नेमकं कसं हे करायचं, तर त्याच्यासाठी जे डावपेच आखले गेले त्या काळामध्ये त्या डावपेचांना खऱ्या अर्थानं राजकीय धोबीपछाड म्हणा किंवा राजकीय डाव म्हणा असं टाकून योग्य पद्धतीनं आपलं साम्राज्य टिकून राहण्यासाठी केलेले जे प्रयत्न होते ते प्रयत्न खरोखरच अभ्यास करण्यासारखे आहेत. आता आपण असं म्हणूयात की नेमकं हे तुकाराम गडाखांचं जे नेतृत्व उदयास आलं त्या काळामध्ये ते नेमकं आलं तरी कसं, म्हणजे त्यांच्या मागे इतका जमाव, इतके लोक एकत्र कसे झाले. तर शेवटी काय असतं की राजकारणामध्ये तुम्हाला जनतेमध्ये फ्लॅश होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी काही घटना या घडाव्या लागतात. आणि अशीच एक घटना पानसवाडीमध्ये घडली होती. पानसवाडीमध्ये एक कामगाराचा मृत्यू झाला आणि त्याच्या अनुषंगानं मग खूप मोठं राजकारण पेटलं. गडाखांविरुद्ध सगळं रान त्या ठिकाणी उठवण्यात आलं आणि या सगळ्या राजकारणामधून तुकाराम गडाख यांचं जे नेतृत्व होतं ते फ्लॅश झालं लोकांमध्ये आणि घुले गडाख यांच्या विरोधातलं ते राजकारण तुकाराम गडाखांचं त्या ठिकाणाहून सुरू झालं.
आता त्याच्यात दुसरा एक मुद्दा अँगल जो आहे तो असा होता की जोपर्यंत घुले पाटलांचे वारसदार म्हणजे त्याच्यामध्ये चंद्रशेखर घुले आहेत, नरेंद्र घुले पाटील आहेत, हे जोपर्यंत राजकारणात नव्हते तोपर्यंत काही अडचण येण्याचं काही कारण नव्हतं. आणि इकडे गडाखांचं पण तसंच होतं की शंकरराव गडाख असतील, प्रशांत भाऊ असतील, यांचा जोपर्यंत राजकारणामध्ये प्रवेश झालेला नव्हता तोपर्यंत अडचणी कोणत्याच नव्हत्या. पण आता जसं जसं यांच्या राजकारणातले प्रवेश व्हायला लागले, दोन्ही पिढ्या म्हणजे पुढची पिढी जशी राजकारणामध्ये आली तसं मग एक वाद असा निर्माण व्हायला लागला की आता मग उमेदवारी कोणाला. आणि त्याच्या आधी नेहमी आपण जर बघितलं तर यशवंतराव गडाख हे खासदार म्हणून त्यांची कारकीर्द त्या ठिकाणी झालेली आहे आत्तापर्यंत. म्हणजे गडाख साहेब दिल्लीमध्ये आणि घुले पाटील विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं तर राजकीय समीकरण हे त्या ठिकाणी बरेच वर्ष चाललं. पण मग जसे मुलं मोठी झाली आणि दुसरी पिढी जेव्हा राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाली तेव्हा मग हा प्रश्न निर्माण झाला की मग आता तिकीट कोणाला आणि नेमकं राजकारण करायचं कसं. आणि त्याच दरम्यान तुकाराम गडाखांचं एंट्री त्या ठिकाणी झाली आणि एका निवडणुकीमध्ये तुकाराम गडाखांनी घुले पाटलांचा पराभव केला. तो फार मोठा पराभव तो लागला म्हणजे अनेकांना त्या काळामध्ये सुद्धा. आत्ताच तुम्ही बोलल्याप्रमाणे घुले आणि गडाख हे जे राजकीयदृष्ट्या प्रस्थापित झाले होते त्यावेळेस एक नवीन म्हणून तुकाराम गडाख उदयास आले. परंतु तुकाराम गडाख यांचा राजकीय उदय झाल्यानंतर घुले आणि गडाख यांचा संघर्ष कसा निर्माण झाला आणि गडाखांना त्यांनी कशा पद्धतीने मॅनेज केलं, राजकारण कसं मॅनेज झालं? हां, तर हा जो घुले आणि गडाख यांचा खरं तर सुप्त संघर्ष आपल्याला त्याला म्हणता येईल, कारण उघडपणे त्यांचा कधीच संघर्ष असा पाहायला मिळाला नाही. कारण मगाशी जसं मी म्हणालो की गडाखांची मुलं म्हणजे नरेंद्र घुले नाही, यशवंतराव शंकरराव गडाख पाटील आणि प्रशांत भाऊ गडाख आणि मारुतराव घुले पाटलांची मुलं म्हणजे चंद्रशेखर घुले पाटील आणि नरेंद्र घुले पाटील, तर यांच्यापैकी कोणाला विधानसभा निवडणुकीमध्ये संधी मिळेल असा जो विषय झाला. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत गडाख साहेब नेहमी लोकसभेसाठी इच्छुक असायचे, निवडून यायचे. त्यामुळे गडाखांच्या घरातून कुणी विधानसभेला प्रयत्न केला असं कधी झालं नाही. कारण त्याच्यामुळे विधानसभा मतदारसंघावर जो हक्क होता तो परंपरागत हक्क ज्याला म्हणता येईल असा हक्क हा घुले पाटलांचा तिथे कायमस्वरूपी राहिला. पण जेव्हा शंकरराव गडाख आणि प्रशांत भाऊ गडाख इकडे त्यांचा उदय राजकीय पटलावर सक्रिय झाला तेव्हा मग तो एक सुप्त असा संघर्ष निर्माण झाला. आणि त्या संघर्षामध्येच तुकाराम गडाखांचं नेतृत्व या पानसवाडी खून खटल्याच्या निमित्तानं हे उदयास आलं. आणि मग आम्ही जसं मगाशी म्हणालो की पांडुरंग अभंग जे होते ते 12 मतांनी त्या ठिकाणी निवडून आले. त्यामुळं तुकाराम गडाखांची ताकद तर फार मोठी. वर्ष म्हणता येईल, वर्ष आता नेमकं नाही हे होतंय, पण तो जेव्हा प्रकार घडला त्याच्यानंतर मग मात्र लक्षात आलं की ही जी तिसरी शक्ती आणि या निमित्तानं जे विस्थापितांचं जे राजकारण आहे ते ज्या पद्धतीनं वाढीस लागलेलं आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये, तर त्याला कुठंतरी थारा दिला पाहिजे असा एक विषय त्यामध्ये तो सारखा पुढे आला. आणि मग घुले पाटलांच्या स्तरावर चंद्रशेखर घुले आणि नरेंद्र घुले पाटलांनी मिळून एक चांगल्या पद्धतीनं राजकीय डावपेच टाकत तुकाराम गडाखांना मॅनेज कसं करायचं याचे प्रयत्न सुरू केले. आणि या प्रयत्नांमध्ये त्यांना साथ कोणी दिली असेल तर ती राजीव राजळेंनी तेव्हा साथ दिली होती. मग त्याचं झालं असं की साधारणतः मला वाटतं 2002, 2003, 2002चाच हा विषय असेल. मग तुकाराम गडाखांना जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, हे घुले पाटील तर राष्ट्रवादीमध्येच होते आणि मग तुकाराम गडाखांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्यावा आणि लोकसभेचं तिकीट जर त्यांना दिलं तर ते दिल्लीला जातील
म्हणजे आपली मतदारसंघामध्ये जी काही राजकीय अडचण आहे ती अडचण आपली दूर होईल अशी एक कल्पना त्या ठिकाणी केली गेली. कारण तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या जो काही विषय होता ते पोटनिवडणूक होणार होती 1-2 वर्षांनी. आणि मग त्या निवडणुकीमध्ये तुकाराम गडाखांना तिकीट द्यायचं असा प्रस्ताव घेऊन हे सगळी मंडळी नगर जिल्ह्यातली जी काही होती ती पवार साहेबांना भेटली आणि त्यांनीही ते मान्य केलं. आणि मग मुळा कारखान्याच्या एका कार्यस्थळावर नेवासा तालुक्यामधले नेवासा फाटा या ठिकाणी एक मोठी सभा शरद पवारांची झाली आणि त्या सभेमध्ये शरद पवार साहेबांनी ती घोषणा केली. आश्चर्याची गोष्ट अशी की निवडणुकीला प्रत्यक्ष 2 वर्ष असताना म्हणजे 2004ची लोकसभा निवडणूक सांगतोय मी, 2002 ते 3 या दरम्यान ही घोषणा शरद पवारांनी केली. आणि मग ती घोषणा झाल्यानंतर यांनी सुटकेचा निश्वास त्या ठिकाणी सोडला होता घुले पाटलांनी. आणि मग 2004ची निवडणूक जर आपण पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये तुकाराम गडाख पाटील निवडून आले खासदार म्हणून. बरोबर. आणि मग नंतर चंद्रशेखर घुले आमदार झाले, नरेंद्र घुले एकदा आमदार झाले, मग चंद्रशेखर घुले आमदार झाले. असं करत 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 2009 ज्या वेळेला आलं त्यावेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झाली. आणि मग त्या पुनर्रचनेमध्ये नेवासा तालुका जो आहे त्याचा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ व्हावा ही गडाखांची फार इच्छा होती. कारण तसं झाल्याशिवाय गडाखांच्या घराण्यामध्ये आमदारकी करण्याचं किंवा नेतृत्व करण्याची संधी ही मिळण्याची शक्यता थोडी कमी होती. आणि म्हणून मग त्यासाठी ती जी सगळी रचना, भौगोलिक रचना वगैरे तो जो पुनर्रचना आयोग होता त्यांच्यामार्फत ती झाली. आणि शेवटी जी अधिसूचना आली त्याच्यामध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघ हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला आणि शेवगाव पाथर्डी हे 2 जे तालुके आहेत ते एका विधानसभा मतदारसंघामध्ये आले. आणि मग तिथे गंमत अशी झाली की शेवगावचं घुले पाटलांचं वर्चस्व आणि मग पाथर्डीमध्ये तुम्ही गेलात तर पाथर्डीमध्ये बबनराव ढाकणे आणि आप्पासाहेब राजळे हे जुनं नेतृत्व. बरोबर. त्यांची परंपरागत राजकीय लढाई. आप्पासाहेब राजळे हे प्रस्थापित त्या काळातले काँग्रेसचं नेतृत्व. बरोबर. आणि बबनराव ढाकणे हे विस्थापितांचं नेतृत्व. कारण ऊस तोडणी कामगारांचं संघटन राज्यभर करणारे ढाकणे साहेब हे एक मोठं नाव त्या काळामध्ये. सुरुवात त्यांनीच केली असं म्हणायला हरकत नाही. हो, सुरुवात ढाकणे साहेबांनीच केली. आणि मग ढाकणे साहेबांचा जो संघर्ष सगळा राजळेंच्या विरुद्धचा जो संघर्ष आहे तो अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चालू होता. आणि मग ढाकणे साहेब कधी जनता दलामध्ये, कधी स्वतःची संघटना, कधी शेतकरी विचार दल अशा पद्धतीनं ढाकणे साहेबांचं, प्रताप ढाकणेंचं राजकारण पुढे पुढे तेव्हापासून सुरू झालं. आणि मग आता हे 2 तालुके जेव्हा जोडले गेले, शेवगाव तालुका आणि पाथर्डी तालुका जेव्हा एकमेकाला जोडला गेला तेव्हा परत एकदा तोच प्रश्न निर्माण झाला की विधानसभा मतदारसंघामध्ये या तालुक्याचं, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचं कोणी. मग तिथे ढाकणे, राजळे आणि घुले असे 3 घराणी राजकीय ही त्या ठिकाणी एकत्र आली. आणि ती आजही त्याच पद्धतीची लढत ही त्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. राजीव राजळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, खासदारकीची निवडणूक लढवली, त्यांनी विधानसभेची पण निवडणूक लढवली. परंतु दुर्दैवानं त्यांना काही त्याच्यामध्ये यश फारसं मिळू शकलेलं नाही. आणि नंतर मग राजीवजींचा देहांत त्या ठिकाणी झाला. खरं तर अतिशय अभ्यासू आणि चांगलं कलासक्त अशा पद्धतीचं राजीव राजळेंचं नेतृत्व होतं. पण काळाच्या ओघात ते काळाच्या पडद्याआड गेलं. आणि मग राजीव राजळेंनंतर त्यांचा जो वारसा आहे तो मोनिकाताईंनी पुढे चांगल्या पद्धतीनं सांभाळला. आणि मग त्या भाजपामध्ये त्यांचा प्रवेश झाला. मग पंकजाताई मुंडे असतील किंवा बाकीची सगळी भाजपची जी नेते मंडळी होती त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि आजही त्या भाजपाच्या तिकिटावर परत त्या ठिकाणी निवडून आलेल्या आपण पाहतो आहोत. आता इकडे नेवाशामध्ये काय झालं मीन होईल
की पहिली निवडणूक जी झाली नेवाशाची स्वतंत्र विधानसभा मतदारसंघाची, त्या निवडणुकीमध्ये शंकरराव गडाख आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर त्या दरम्यान मुळा कारखाना आणि मुळा कारखान्याच्या अनुषंगानं उभ्या राहिलेल्या विविध संस्था सहकारी तत्वावरच्या, त्या माध्यमातून परत एकदा मतदारांना बांधून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं, हे की नाही. आणि मग एक वर्चस्व गडाखांचं हे त्या ठिकाणी निर्माण झालं नेवासा तालुक्यामध्ये. आणि मग साहजिक आहे की प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित म्हणलं की विस्थापितांचा कोणीतरी नेता होतो आणि मग तो नेता तिथे विरोध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला ताकद मिळत जाते. मग अशा पद्धतीनं तिथे बाळासाहेब मुरकुटे असतील किंवा विठ्ठलराव लंघे मधल्या काळामध्ये गडाखांच्या विरोधात गेलेले होते. मग बाळासाहेब मुरकुटेंनी जेव्हा विरोध सुरू केला तेव्हा मग काही शिंगणापूर देवस्थानचे काही विषय असतील, मुळा कारखान्याचे काही विषय असतील, त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राजकीय पटलावर आल्या, तो विरोध झाला आणि नेवासामधून हे निवडून आले बाळासाहेब मुरकुटे, म्हणजे शंकरराव गडाखांचा पराभव झाला होता. पण परत पुढच्या वेळेला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मात्र शंकरराव गडाखांनी पुन्हा एकदा सगळ्या चुका दुरुस्त करून ती निवडणूक परत एकदा आपल्या ताब्यात घेतली. आणि आता आपण परत पाहिलं की शंकरराव गडाखांचा पराभव त्या ठिकाणी तो झालेला आहे. तर अशा पद्धतीनं नेवासा, पाथर्डी, शेवगाव अशा तिन्ही तालुके आणि 2 विधानसभेचे मतदारसंघ जे आहेत, त्या मतदारसंघांचं राजकारण हे तेव्हापासून अशा पद्धतीनं चालत राहिलं. मग या मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. मग जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्या. मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ढाकणेंनी शेतकरी क्रांती दल नावाचा एक स्वतःचा पक्ष त्या ठिकाणी शेतकरी विचार दल नावाचा एक पक्ष स्वतःचा स्थापन केला. त्या माध्यमातून तुकाराम गडाख, प्रताप ढाकणे अशी मंडळी एकत्र आली. त्यांनी परत काही जागा त्या ठिकाणी 4च जागा त्यांना जिल्हा परिषदेला मिळाल्या होत्या. तो लढा त्या ठिकाणी सुरू झाला. आणि मग गडाखांनी सुद्धा काय केलं, शंकरराव गडाखांनी सुद्धा जेव्हा पक्ष पातळीवरचं राजकारण अडचणीचं ठरायला लागलं तेव्हा त्यांनी सुद्धा स्वतःचा एक अपक्ष, एक वेगळा हे स्थान, शेतकरी क्रांती दल नावाचा एक पक्ष स्थापन केला आणि त्या माध्यमातून त्यांनी निवडणूक पण लढवली आणि ते अपक्ष म्हणून मागच्या वेळेला निवडूनही आले होते. अर्थात नंतर जसं जसं राजकारण बदलत गेलं तसे ते शिवसेनेशी कनेक्ट झाले आणि नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेशही केला होता. आणि आता ही निवडणूक त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षामार्फत ती निवडणूक लढवली होती. हा सगळा जो काही राजकीय लेखाजोखा आहे या तिन्ही तालुक्यांचा, हा आपण पाहण्याचं कारण असं आहे की प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा लढा हा त्या काळापासून त्या ठिकाणी सुरू झाला. त्याच्याही आधी हा लढा होता, पण तेवढी प्रगल्भता त्या लढ्यामध्ये नव्हती किंवा तेवढी धार ज्याला आपण म्हणतो ती त्या काळामध्ये नव्हती. कारण आर्थिक स्थैर्य म्हणा किंवा शैक्षणिक प्रगती म्हणा जेवढी आत्ता आहे सध्याच्या घडीला तेवढी त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये नव्हती. मधल्या काळामध्ये ती येत गेली, लोकांची समज वाढत गेली आणि मग त्यातून पिढ्यापिढ्यांचं जे राजकारण आहे ते बदलत गेलं. नव मतदारांची संख्या त्या ठिकाणी वाढत गेली आणि मग त्यातून या सगळ्या गोष्टी हे पाहायला मिळतात. आणि त्याचे आज जे परिणाम आपण पाहतोय ते सुद्धा असेच आहेत. आजही तोच मुद्दा आहे. पण आज विस्थापितांची ताकद ही पक्षीय राजकारणामुळे ही मोठ्या प्रमाणावर आपण जाणून अनुभूती त्याची आपण घेतो आहोत. शेवगाव, पाथर्डी, नेवासे या 3 तालुके व 2 विधानसभा मतदारसंघातलं जे राजकारण आहे ते प्रस्थापित घराणे आणि त्यानंतर प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा राजकीय संघर्ष कसा पुढे होत गेला व हे राजकारण कसं घडत गेलं याचा आपण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं आम्हाला उलगडा करून दिला. त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आपण पुढल्या भागात पाहूया श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ. धन्यवाद.